आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। रामनगर येथील सद्गुरू श्री साईबाबा मंदिराच्या समोरील शेडचे राजीप सदस्य सुमितदादा काते यांच्या हस्ते भूमिपूजन। सद्गुरू श्री साईबाबा मंदिरात सुमितदादा काते व मनोजदादा खांडेकर यांच्या हस्ते महाआरती। नागोठणे रोशन पत्की येथील रामनगरमधील श्री साईबाबा मंदिरात गुरुवार निमित्त महाआरती घेतली जाते। गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ठीक 8 वाजता रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सुमितदादा काते व रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते बाबांची महाआरती घेण्यात आली। गुरुवारच्या महाआरतीचा योग साधून श्री साईबाबा मंदिरासमोरील शेडचे भूमिपूजन आज रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते व मनोजदादा खांडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले। या शेडचे साधारण कॉस्टिंग 2.5 लाख रुपये एवढे आहे। या शेडचे काम सुमितदादा काते यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। रामनगर ग्रामस्थांना दिलेला शब्द या निमित्ताने सुमितदादा काते यांनी आज पूर्ण केला। यावेळी महिला वर्गातून स्वच्छतागृहाची मागणी करण्यात आली। येत्या 2 महिन्यातच स्वच्छतागृह बांधून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी सुमितदादा काते यांनी महिलांना दिले। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सुमितदादा काते व मनोजदादा खांडेकर आणि अन्य मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सुमितदादा काते व मनोजदादा खांडेकर यांच्यासह गणपत लक्ष्मण म्हात्रे, संतोष चितळकर, दिनेशबाई घाग, राजेश सुर्वे, संजय कणघरे, संदीप वाजे, प्रकाश मोरे, किरणजी लाड, संजय पिंपळे, अविनाश भोसले, लीलाधर तुरे, किसन पाणकर, सोमेश्वर सोनी, बाळाराम म्हात्रे, गणेश मोरे, सुनील फणसेकर, रवींद्र गोलिपकर, विनायक घाणेकर, मारुती पोटफोडे, दत्ताराम घाणेकर, निखिल पाणकर, महेश सोनकर, दीपक धोत्रे, अभिषेक दाभाडे, कल्याण मोरे, अक्षय भिंगारे, शैलजा कजबजे, नूतन गोरेगावकर, शोभा फणसेकर, दर्शना माने, निर्मला दाभाडे, भाग्यश्री जाधव, ग्रामस्थ महिला मंडळ, तरुण मंडळ, श्री सद्गुरू साईबाबा मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय कणघरे यांनी केले। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। माझ्या ठिकाणी वंदन करतो। श्री संत साईबाबा यांना वंदन करतो। आपण पाहिलं की आपल्या संपूर्ण नागोठणे विभागामध्ये सुमितजी काते यांचा सुरुवातीला धंदा चालू होत असताना संपूर्ण मीरानगर असेल, मोहल्ला असेल, संपूर्ण सर्व आल्या आणि त्याच्यामध्ये आपला हे जोगेश्वर नगर आणि रामनगर सुद्धा कुठे कमी पडलेलं नाही। आपण सुद्धा आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या सुमितदादाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो। आपण पाहिलं निवडणूक झाल्यानंतर अनेक जण निवडणुकीच्या सुरुवातीला आश्वासन देत असतात की आम्ही हे कामं करू, ती कामं करू, परंतु सुमितदादाने निवडणुकीच्या आधीच जो या नागोठणा शहर आणि विभागामध्ये कामाचा धंदा केलेला आहे त्यापैकी आपण पाहिलं तर आपली शहर ही आपल्याला ज्वलंत उदाहरण आहे। परंतु आमच्या KMG विभागामध्ये साईबाबा मंदिराला एक मोठी भव्य शहर दिलेली आहे, गणपती मंदिर एक भव्य शहर दिलेलं आहे, त्या आपल्या वर्दोलीमध्ये एक स्मशानभूमी शहर दिलेलं आहे, वरवटण्यामध्ये दिलेलं आहे, बार्शीमध्ये मंदिराचं सुशोभन केलेलं आहे। आणि आपण पाहिलं तर वाजगाव या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या खर्चाने 1 किलोमीटरची लाईन टाकून त्या आदिवासी महिलांना घरापर्यंत पाणी पोहोचवलं। विनाकारण तिथे सुद्धा तपनभूमीचे 4-4.5 लाखापर्यंत कंपाऊंड केलेलं आहे। आणि हे सर्वच आशीर्वाद त्या महिलांचे सुद्धा आशीर्वाद, आपल्या सर्व गावकऱ्यांचे आशीर्वाद, त्या आशीर्वाद घेऊनच सुमितदादा 5146 मताने विजयी होतो। आणि इथे सगळे असलेले मान्यवर आणि महिला वर्ग आणि ग्रामस्थ यांना मला सपोर्ट नमस्कार। या आपल्या रामनगर हा एकदम छोटा परिसर आहे आणि त्या परिसराच्या तुम्ही व्यथा सांगितल्या, त्या व्यथाचं काही मी निर्मूलन केलं नाही, पण त्या एक छोट्याच्या स्वरूपात मी जी शेड मी तुम्हाला बोललेलं आहे त्याचं मी निर्मूलन तुम्हाला म्हणजे आता करून दाखवलेलं आहे। आणि तुम्ही ज्या मतदान पेटीमध्ये मला सगळ्यांनी इकोप्याने होऊन
जो विजयाचा गुलाल माझ्या अंगावर दिलेला आहे त्याला मी सदस्य तुमचा आभार मानतो. आणि पुढील काही मी काय तुम्हाला काय दुसरं काही सांगणार नाही आहे. फक्त एवढंच सांगतो, तुम्ही हा एकोपा टिकून ठेवा जेणेकरून हा तुमच्या हितासाठी असेल. आणि ह्या एकोप्याने जे आपले गावकरी मंडळ ज्या विषयाची मला त्यांनी विषय जे सांगितलेले आहे जागेबद्दल आणि आपल्या ह्याच्याबद्दल म्हणजे वाडी आणि याच्याबद्दल दवाखान्याबद्दल, तर तुम्ही तुमच्या गावाला पहिले मी हे सांगणार की त्यांनी मला म्हणजे प्रत्येक गोष्टीची आठवण करून द्यायला पाहिजे. जर मला आठवण करून दिली नाही तर तो काम होणं शक्य नाही. कारण की तुम्ही जोपर्यंत ज्या कामाची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत तो काम होऊ शकत नाही. आणि आताच मला कोणतरी बोललेलं आहे की महिला की स्वच्छतागृह कोणाला बांधायचं होतं. स्वच्छतागृह हा या आई बोललेल्या मला स्वच्छतागृह बांधायचं आहे. तर मी ह्या 2 महिन्यातच तुम्हाला स्वच्छतागृह मी बांधून देतो तुमच्या मुलांना. तो बांधल्यानंतर त्यांचं चांगलं संगोपन करा हीच माझी इच्छा आहे. नाहीतर तुम्हाला बांधण्याची कदर नाही ना, मग तुमच्याकडे असं परत कोणच करणार नाही. आणि राहिलेला काम रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.